कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। वसई, विरार तसेच मीरा रोड या ठिकाणी मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता कोकणात देखील उमटू लागल्याचं पाहायला मिळतंय। मनसेचे नेते प्रकाश महाजन तसेच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली हाताला काळ्या फीत बांधून सरकारचा जाहीर निषेध करत खेड तहसीलदार कार्यालयात मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आलंय। या घटनेचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटतील। अटक केलेल्या मनसेच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संध्याकाळपर्यंत सोडलं नाही तर मनसे पुढची रणनीती ठरवणार असल्याचं प्रकाश महाजन यांनी सांगितलंय। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली तर मग मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय लोकांनी काढलेल्या मोर्चाला कशी परवानगी दिली? मोर्चा कुठून कसा काढायचा असं जर सरकार म्हणत असेल तर मोर्चात घोषणा कोणत्या द्यायच्या हे देखील सांगावं असा टोला प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालय इथपर्यंत हाताला काळ्या फिती बांधून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आलंय। आज पहाटे आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधव यांना सकाळी 3:30 वाजता त्यांच्या घरातून अटक केलेली आहे। या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज आम्ही खेड तहसीलदारला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अविनाश जाधवची त्वरित सुटका केली पाहिजे ही मागणी आम्ही करत आहोत। खरं म्हणजे सरकार मराठी माणसाचं असून, महाराष्ट्राचं असून मराठी माणसावर अन्याय करतो। आत्ता सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं की आम्ही मोर्चाची परवानगी का नाकारली, आम्ही मोर्चा कुठून काढायचा, कुठं न्यायचा हे देखील जर सरकार ठरवणार असेल तर मोर्चामध्ये आम्ही काय घोषणा द्यायची सरकारने ठरवावं ना। प्रत्येक गोष्ट सरकार ठरवू शकते कसं काय? मराठी माणसावर जो अन्याय आहे, ज्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये जे वातावरण तयार केलं त्याच्या विरुद्ध सर्व मराठी माणूस एकत्र आला आणि त्यांनी मोर्चा काढण्याची परवानगी मागितली, तर तुम्ही आमच्या तरुण नेत्याला पहाटे 3 वाजता अटक करता। इथं दुसरी दडपशाही झाली, दुसरी आणीबाणी झाली की मराठी माणसाला महाराष्ट्रामध्येच न्याय मागायचा हक्क राहिला नाही आणि मग हे सरकार मराठी माणसाचं कसं होऊ शकतं? हे सरकार परप्रांतीयचं आहे, कारण जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारचे पक्षाचे खासदारच काय बोलतात मराठी माणसाविषयी, महाराष्ट्राविषयी। मुख्यमंत्री त्याच्यावर काही बोलत नाहीत। ते निष्कांत दुबे नावाचे खासदार आहेत, ते मूळ बिहारी आहेत। आता जरी झारखंड वेगळा झाला असता हे बिहारी लोक तिथं 8-8, 10 लोक मुलं जन्माला घालतात आणि ते सगळं महाराष्ट्र पोचतोय आणि हा निष्कांत दुबे म्हणतो की झारखंडाच्या ह्याच्यावर महाराष्ट्र जगतोय। एकट्या मुंबईमधून जेवढा GST आणि इन्कम टॅक्स जातो तेवढा देशात कुठल्या ठिकाणाहून जात नाही। निष्कांत दुबेला माहीत नाही ते मराठी माणसं होते जे पानिपतावर उभा राहिले होते। 180 वर्ष तिकडून कुठले आक्रमण झालं नव्हतं। तू मराठी माणसाच्या नादी लागू नकोस। तू कधी भेट, तुला कुठं भेटायचे सांग, झारखंडामध्ये येऊन सुद्धा भेटण्याची माझी इच्छा आहे, त्याने मला व्यक्त करावं। मराठी माणसाचा असा अपमान करतो सरकार त्याचं पाहत राहतं। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आमचे तरुण नेते अविनाश जाधव यांना ताबडतोब सोडलं पाहिजे। मुख्यमंत्र्याला एक प्रश्न विचारायचा, त्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता तो कोणत्या मार्गातून काढला होता? त्यांनी परवानगी घेतली होती का? आणि मोर्चा कोणत्या ठिकाणाहून काढायचा, कुठं काढायचा हे जर सरकार ठरवू लागलं तर मोर्चात घोषणा काय द्यायची हे सरकारनेच आम्हाला सांगावं। असं कसं होतंय? असं होत नाही ना। आमच्या भावना व्यक्त करायच्या आणि कुठं व्यक्त करायचा आमचा लोकशाहीचा अधिकार आहे। त्या परप्रांतीयाच्या मोर्चाला तुम्ही अडवलं होतं का याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। निष्कांत दुबेविषयी तुमचं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगावं। निष्कांत दुबेने सगळ्या मराठी माणसाचा नाही महाराष्ट्राचा अपमान केलाय। ज्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि तो तुमच्या पक्षाचा खासदार आहे, त्याच्याविषयी एक ब्रश शब्द बोलले नाहीत मुख्यमंत्री। तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प बसले, हे कसं चालेल? तुमच्या माध्यमातून मी निष्कांत दुबेला आवाहन करतो की कोणत्या प्रसार माध्यमात येऊन त्यांनी माझी चर्चा करावी। माझी तयारी झारखंडमध्ये सुद्धा जायची आहे। परवा सेना मनसे एकत्र होती, आज तुम्ही मोर्चा काढताय, ते तुमच्यावर आज दिसत नाहीये। असं नसतं एकत्र, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी एकत्र पाहिलं असं नाहीये ना। मराठीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत। आमचा नेता अटक झाला, आम्ही आलो, त्याही लोकांनी आमच्याविषयी सहानुभूती आणि हे सहकार्य दर्शवलेलं आहे। प्रत्येक वेळा तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहणं चूक आहे। आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली आणि जी सरकारी दडपशाही या संदर्भात आम्ही इथे आज निवेदन द्यायला आलोय।
मराठी माणसामध्ये प्रचंड असंतोष आहे या सरकारबद्दल। ज्या मराठी माणसानं मराठी भाषेविषयी अनास्था दाखवली, आरेरावी केली, त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी प्रसाद दिला आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणून परप्रांतातनं व्यवसाय करायला आलेल्या लोकांनी आम्ही हिंदी शिकणार नाही आणि मराठी माणसाच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा काढला, मनसेच्या विरोधामध्ये मोर्चा काढला। ही इतिहासातली पहिली घटना आहे आणि या लोकांना पाठीशी कोण घालतं तर हे सरकार घालतं, लक्षात घ्या। मराठी माणसाचं सरकार असून ते सरकार या लोकांना पाठीशी घालतं। मला वाटतं हे सरकार आता जाण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मनसेने मोर्चा काढण्याचं ठरवलं, तर मनसेच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली। आज संविधानिक अधिकार आहे आमचा मोर्चा काढणं, निवेदन देणे, पण तेही दडपशाही करण्याचं काम हे लोक करते, हे हिटलरशाही असं म्हणतो। तर सरकार आमच्या मोर्चाला घाबरतं। 5 तारखेला मराठी भाषेच्या संदर्भातला महाराष्ट्राने काढण्यात आलेला मोर्चा, या सर्व सरकार घाबरलं आणि जी आर मागे घेतला। आज मीरा भाईंदरच्या मोर्चा संदर्भात सरकार घाबरलं आणि आमच्या मोर्चाला त्यांनी परवानगी नाकारली आणि त्याने त्याच्या कडी म्हणून आमच्या सगळ्या नेत्यांना रात्री 3-3 वाजता घरातनं उचललं। माझा सरकारला प्रश्न आहे, पहलगामच्या आजच्या हल्ल्याला 2-3 महिने झाले, तुम्हाला हे अतिरेकी मिळू शकत नाहीत, त्यांना तुम्ही शोधू शकत नाहीत, परंतु आमच्यासारख्या निष्पाप कार्यकर्त्यांना, मराठी भाषेसंदर्भात लढणाऱ्या कार्यकर्ते तुम्ही घरातनं उचलता। ही दडपशाही आहे, ही हिटलरशाही आहे आणि याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलोय। मला वाटतं हे सरकार परप्रांतीय धार्जिन आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा कुठल्याही जातीभेदीमध्ये भेदाभेद करत नाही। आज आमच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी मुस्लिम आहे, जमील देशपांडे म्हणून, फिरोज शेख म्हणून आमचा आहे, मॉन्टी जहागीरदार, सतनाम सिंग गुलाटी आमचा पंजाबी आहे, इतर अनेक लोक म्हणतायत आमचं नवजोत सिंग जोड आमचा पंजाबी आहे। असे अनेक लोक आपल्याला पाहता येतील जी परप्रांतात नाहीत। आमचा महेंद्र भानुशाली गुजराती आमचा पदाधिकारी आहे, परंतु हे सगळे या मातीशी एकरूप झाले। या मातीमध्ये यायचं पैसे कमवायचे आणि मराठी माणसांवर दादागिरी करायचे हे आम्ही चालू देणार नाही आणि म्हणून सरकारचा निषेध करण्यासाठी, मराठी माणसाचं सरकार असताना निषेध करण्यासाठी आज मी तहसीलदार निवेदन द्यायला आलोय। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये असंतोष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या बटनामध्ये हा असंतोष दिसेल असा मला ठाम विश्वास आहे।